सुस्वागतम बाळांनो. KL बोंधा हायस्कूल डहाणू येथील मी सौ कल्पना पाटील सहशिक्षिका. आज आपण आपल्या इयत्ता 10वीच्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील वि.स. खांडेकर लिखित 7वा पाठ गवताचे पाते हा अभ्यासणार आहोत. पाठाला सुरुवात करण्याआधी आपल्या गवताचे पाते या पाठाचे लेखक विष्णू सखाराम खांडेकर यांच्याविषयी थोडंसं जाणून घेऊया. वि.स. खांडेकरांनी कथा, कादंबरी, लघुनिबंध, रूपक कथा, नाटक, चरित्रात्मक लेखन, समीक्षात्मक लेखन अशा विविध प्रकारचं विपुल लेखन त्यांनी केलेलं आहे. अगदी 18 पटकथा सुद्धा चित्रपटासाठी त्यांनी लिहिलेल्या आहेत. खांडेकरांना 1974-75 सालचे लेखकांना मिळणारं सर्वोच्च सन्मानाचं ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं. ज्ञानपीठ पारितोषिक मिळवणारे खांडेकर हे पहिले मराठी लेखक आहेत. तसेच त्यांना विविध पुरस्कार सुद्धा मिळालेले आहेत. 1960 या साली ययाती या त्यांच्या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. 1968 मध्ये पद्मभूषण, 1974 मध्ये ज्ञानपीठ पुरस्कार. त्याचबरोबर शिवाजी विद्यालयाची D.Litt पदवी त्यांना मिळाली. 1941 साली सोलापूर येथे आयोजित अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवलं आणि एक जीवनवादी लेखक म्हणून ते प्रख्यात. त्यांनी भरपूर लेखन केलेलं आहे. जवळजवळ 16 कादंबऱ्या, 35 कथा संग्रह, 7 लघुनिबंध संग्रह, 2 रूपक कथा संग्रह, 5 लेख संग्रह, 1 चरित्र लेखन, 15 पटकथा लेखन आणि 6 नाटकांचं लेखन त्यांनी केलेलं आहे. आणि त्याचे गाजलेल्या कादंबऱ्या म्हणाव्यात ते क्रौचवध, ययाती आणि अमृतवल वेल या त्यांच्या गाजलेल्या कादंबऱ्या आहेत. त्यांचे कांचनरूप, 2 ध्रुव, उल्का, 2 मने, हिरवा चाफा, रिकामा देवारा, पांढरे ढग, पहिले प्रेम, जळलेला मोहर, ययाती, अमृतवेल आणि अश्रू या त्यांच्या कादंबऱ्या आहेत. वायुलहरी, चांदण्यात सायंकाळ, अविनाश, मंदाकिनी इत्यादी त्यांचे लघुनिबंध संग्रह प्रसिद्ध आहेत. वनभोजन, धुंदरमास, फुले आणि काटे, गोकर्णीची फुले, गोफ आणि गोफण हे समीक्षा लेखसंग्रह देखील त्यांचे प्रकाशित आहेत. खांडेकरांच्या रूपक कथा सुद्धा प्रसिद्ध आहेत. सुवर्णकण, क्षितिज स्पर्श, वेचलेली फुले हे त्यांचे रूपक कथा संग्रह प्रसिद्ध आहे. यापैकी सुवर्णकण हा खलील जिब्रान यांच्या रूपक कथांचा अनुवाद आहे. म्हणजेच खलील जिब्रान यांनी जे रूपक कथा लिहिलेल्या आहेत त्या मराठीमध्ये भाषांतर वि.स. खांडेकरांनी केलेलं आहे. लेखक कथा लिहितात, त्या कथेमध्ये पात्र असतात, ती माणसांप्रमाणे वागतात, बोलतात, भावना व्यक्त करतात. त्या कथेमध्ये वातावरण विशिष्ट काळातलं असतं, त्या परिसरातलं असतं. इतिहासकालीन कथा असेल तर ती आधुनिक काळातील माणसांप्रमाणे वागणार नाहीत किंवा बोलणार नाहीत. मात्र अशा जिवंत चित्रणाचा परिणाम प्रत्येक वाचकावर वेगळा वेगळा होतो आणि हे टाळण्यासाठी लेखक रूपक कथा लिहितात. रूपक कथा जे आहेत ते स्थळ काल याच्या पलीकडच्या असतात. लेखकाचा विचार जशाच्या तशा रूपक कथेच्या माध्यमातून वाचकापर्यंत पोहोचत असतात. या प्रस्तुत रूपक कथेमध्ये खांडेकरांनी सृष्टीतलं पान आणि गवताचं पातं हे घटक या घटकाच्या रूपकातून माणसाच्या असणाऱ्या विविध प्रवृत्ती, त्यांच्या ज्या भावभावना आहेत त्याचं दर्शन या रूपक कथेतून आपल्याला घडवलेलं आहे. आता आपण प्रत्यक्ष पाठाला सुरुवात करूया. 7वा पाठ गवताचे पाते. बालपणापासून आपल्याला कथा खूप आवडतात. विज्ञान कथा, ऐतिहासिक कथा, जातक कथा, साहस कथा, रहस्य कथा असे कथेचे अनेक प्रकार आहेत. यापैकी एक प्रकार म्हणजे रूपक कथा. कथेचे अनेक प्रकार, त्याचे विज्ञान कथा तुम्हाला माहित आहे, ऐतिहासिक कथा म्हणजे ऐतिहासिक काळातल्या कथा. आता जातक कथा म्हणजे काय, तर
गौतम बुद्धाच्या पूर्वजन्मातल्या कथा, त्या जातक कथा, साहस कथा आहेत, रहस्य कथा आहेत, अशी कथेचे अनेक प्रकार आहेत. त्यातला एक प्रकार आज आपल्याला अभ्यासायचा आहे आणि तो म्हणजे रूपक कथा. रूपक कथेची वैशिष्ट्य म्हणजे रूपक कथा ही आकाराने लहान, सूचक व समृद्ध आशयाची असते. यामध्ये नाट्यात्मकता, अलंकारिकता, काव्यात्मकता, सूचकता व मार्मिकता ही वैशिष्ट्य आढळून येतात. रूपक अलंकाराप्रमाणे यात उपमेय व उपमान एक दाखवून रूपक योजले जाते. रूपक कथेतून वाच्यार्थ अंशतः कमी होत जातो व लक्षार्थ ठळकपणे सूचित होतो. मागच्या वर्षी आपण अलंकाराचे प्रकार शिकलो. यामधला रूपक अलंकार हा पाठ देखील रूपक अलंकाराचं एक उदाहरण आहे. यामध्ये उपमेय व उपमान एक दाखवलेला आहे आणि रूपक योजलेला आहे, म्हणून हे देखील रूपक अलंकाराचं एक उदाहरण म्हणूया आहे. निसर्ग चक्राची जाणीव, माणसाची वृत्ती, प्रवृत्ती व भावभावनांचं दर्शन घडवणारी ही कथा आता आपण पाहूया. हिवाळा नुकताच सुरू झालेला होता. झाडावरून एकामागून एक पिकलेली पाने गळून पडू लागली. पट पट पट, त्यांचा तो पट पट असा कर्णकटू आवाज. बघा की या ठिकाणी आता हिवाळा सुरू झालाय, म्हणजेच शिशिर ऋतूचं आगमन झालेलं आहे. शिशिर ऋतू म्हटला की पानगळ होते, झाडावरची पानं गळून पडतात. मग अशी ही झाडावरची पिकलेली पानं गळून पडतायत, त्यांचा तो पट पट असा आवाज, कर्णकटू आवाज. कर्णकटू म्हणजे कठोर, कर्कश असा आवाज. तो आवाज ऐकून धरणी मातेच्या कुशीत झोपी गेलेलं एक चिमणे गवताचे पाते जागे झाले. किरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला ते म्हणाले, पडता पडता किती कटकट करतोस तू. तुझ्या या दंग्यानं माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चुराडा झाला की. बघा पानं गळून पडतायत, पानांचा तो पटपट आवाज, आणि तो आवाज ऐकून धरणी मातेचा म्हणजे जमिनीवर कुशीत झोपलेलं असं चिमणं म्हणजे लहानचं गवताचं पातं जागं झालं आणि किरक्या खात खात जमिनीवर येणाऱ्या एका पानाला, किरक्या खाणं म्हणजे स्वतःभोवतीच गोल गोल फिरणं, की पानं खाली पडतायत, स्वतःभोवती गोल गोल फिरत खाली पडतायत. आणि अशा एका पानाला हे गवताचं पातं म्हणतायत की पडता पडता किती कटकट करतोयस. आणि तुझा हा दंगा, तुझा हा पटपट आवाज, की या पटपट आवाजाने काय झालेलं आहे, माझ्या सगळ्या स्वप्नांचा, गोड गोड स्वप्नांचा अगदी चुराडा झाला. पानाला राग आला. ते चिडून म्हणाले, अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला. मातीत जन्मून मातीतच लोळणाऱ्या तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची कल्पना कशी येणार. हा दंगा नाही बेटा, हे गाणं चाललंय. जन्मात कधी आ न करणाऱ्या तुझ्यासारख्या अरसिकाला ते समजायचं नाही. हे बोलता बोलताच ते पान पृथ्वीवर पडले आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेली. किती कटकट करतोस तू, हे गवताच्या पात्याने सांगितल्याने पानाला मात्र राग आला आणि ते चिडून काय म्हणालं की अरे जा, चिडखोर बिब्बा कुठला. आता चिडखोर बिब्बा गवताच्या पात्याला म्हटलेलं आहे की तू मातीत जन्मून मातीतच लोळणार, की तुझा जन्म मातीतच झालेला आहे आणि तू सदैव मातीतच लोळत बसणार, म्हणजे तू क्षुद्र पातळीवर जगत राहिलेला आहे आणि तसाच तू जगत राहणार, असं हे पान या गवताच्या पात्याला म्हणतं. की तुझ्यासारख्या क्षुद्र गवताच्या पात्याला आमच्या या उच्च वातावरणाची, की आम्ही झाडावर आहोत, आम्ही उच्च ठिकाणी असतो आणि त्यामुळे उच्च वातावरणाची तुमच्यासारख्या या गवताच्या पात्याला, जी जमिनीतच राहतं, त्याला कल्पना येणार नाही. ऋतुचक्रातला हा दंगा नाही. पानगळीनंतर म्हणजे शरद ऋतूनंतर येणारा जो वसंत ऋतू आहे, की आता झाडाची पानं गळत आहेत, पण नवीन सृष्टी किंवा झाडांवर छानपैकी नवीन पानं येणार आहे आणि हे सृजनांचं आगमन आहे. या आगमनाचं हे गाणं आहे आणि म्हणूनच अरसिक वृत्तीचे हे जे गवत पातं आहे त्याला ते कसं समजणार. आणि असं बोलता बोलता ते पान खाली पडलं आणि धरणी मातेच्या कुशीत झोपी गेले. ते पुन्हा जागे झाले ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने. आता जे झाडावरचं पान आहे, जे पडलेलं आहे, पिकलेलं पान आहे, ते जमिनीवर पडल्यानंतर निश्चितच त्याची माती झाली आणि माती झाल्यानंतर पुन्हा ते जागं झालं, म्हणजेच की
त्याचा पुन्हा नवीन जन्म झालेला आहे, ते वसंताच्या संजीवक स्पर्शाने, वसंताच्या म्हणजे वसंत ऋतूचं आगमन झालं की निश्चितच झाडांवर पालवी फुटते. आपण आधीच्या धड्यामध्ये वसंत ऋतू चैत्र या पाठामध्ये बघितलं होतं की वसंत ऋतू जेव्हा सुरू होतो तेव्हा सृष्टीमध्ये कसा बदल होतो. तर वसंत ऋतू सुरू होतो आणि पुन्हा काय झालेलं आहे, या मातीतून एका चिमुकल्या स्पर्शाने ते जागा झालेलं आहे. संजीवक म्हणजे चैतन्य देणारा, नवीन जीवन देणारा असा स्पर्श या पानांना पुन्हा झालेला आहे. ते पान तर माती झालेलं आहे, पण या मातीतून आता पुन्हा एक नवीन जन्म घेतलेला आहे. त्या स्पर्शात विलक्षण जादू होती. त्या जादूने आता त्या पानाचे रूपांतर गवताच्या चिमुकल्या पात्यात झाले होते. पुन्हा हिवाळा आला. थंडीने कुडकुडत गवताचे पाते धरणी मातेच्या कुशीत लपू लागले, झोपू लागले. पण पुन्हा पुन्हा त्याची झोपमोड होऊ लागली. जिकडे तिकडे झाडांवर पाने सळसळत होती, पटपट असा आवाज करीत पृथ्वीवर पडत होती. वसंत ऋतूच्या आगमनाने गळून पडलेलं पानाचं रूपांतर आता गवताच्या चिमुकल्या पात्यात झालेलं आहे. आता झाडही हळूहळू वाढू लागलेलं आहे. त्याच्यावरही पूर्ण पानं नटू लागलेली आहेत. झाडावरती सळसळणारी पानं आता पुन्हा पिकू लागलेली आहेत, खाली पडू लागलेली आहेत आणि पुन्हा गवत पात्याच्या गोड स्वप्नांचा चेंदामेंदा होऊ लागलेला आहे. ते गवताचे पाते कपाळाला आठी घालून स्वतःशीच पुटपुटले, काय ही हिवाळ्यातली पानं, जीव खाऊन टाकला की यांनी अगदी. केवढा हा कर्णकटू आवाज, छी छी छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला यांनी. गवताचे पाते झाडाच्या गळणाऱ्या पानांकडे त्रासिकतेनं पाहतं, थंडीने कुडकुडत राहतं आणि त्रागा करणाऱ्या गवताच्या पात्याच्या पानाला राग येतो. पानाचे रूपांतर जेव्हा गवताच्या पात्यात होते तेव्हा हे चिमणे गवताचे पाते पुन्हा हिवाळ्यात गळून पडणाऱ्या पानांकडे त्रासिकतेने पाहते आणि अगदी कपाळाला आठी घालून म्हणजेच खूप त्रासिक भाव हे गवताचं पातं व्यक्त करतं आणि म्हणतं, काय ही हिवाळ्यातली पानं आहेत, अगदी जीव खाऊन टाकलाय, म्हणजे खूप त्रास देत आहेत ही पानं आम्हाला. आणि केवढा हा कर्णकटू यांचा आवाज आहे, छी. माझ्या साऱ्या गोड गोड स्वप्नांचा चेंदामेंदा केला, म्हणजे की अगदी ठेचून ठेचून यांनी माझ्या स्वप्नांचा चुराडा केलेला आहे. आणि अशा पद्धतीने गवताचं पातं आता पडणाऱ्या या पानांना ते तक्रार करीत आहे. वास्तविक पाहता दोघांच्या अंतरंगात एकच जीवन आहे, परंतु झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान मनात बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र व कमी लेखते. पडणाऱ्या पानांचा कर्णकटू आवाज ऐकून आपलं स्वप्न भंग पावल्याची तक्रार चिमुकलं गवत पातं करतं. तसंच मानवी जीवन देखील अशाच प्रकारच्या विसंवादाने भरलेलं आहे. रूपक कथेचा भावार्थ. आता आपण रूपक कथेतून सुचवलेला अर्थ काय आहे तो आपण या ठिकाणी पाहायचा आहे. अगदी साध्या सुध्या अशा नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे विविध पैलू दिग्दर्शित करण्याचे लेखकाचे सामर्थ्य या कथेत सुंदर रीतीने प्रगट झाले आहे. की या ठिकाणी आपण आधी गवताचं पातं आणि झाडावरचं गळणारं पान या नैसर्गिक गोष्टी आहेत. या नैसर्गिक गोष्टीतून लेखकांनी आपल्याला मानवी स्वभावाचे विविध जी बाजू आहे, मानवाचे व्यक्तीचे स्वभाव आहे, ते स्वभाव या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न लेखकांनी केलेला आहे. अतिशय सुंदर पद्धतीने दिग्दर्शित लेखकांनी या कथेमध्ये केलेलं आहे. गळून पडलेली पाने मातीत मिसळून जातात आणि पुढे त्या मातीतूनच गवताची चिमुकली पाती वर डोकावून पाहू लागतात. दोघांच्याही अंतरंगात खेळणारा जीवनरस एकच आहे, पण झाडावरून गळून पडणारे पान आपल्या उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगून गवताच्या पात्याला क्षुद्र लेखते आणि त्या पडणाऱ्या पानाचा आवाज ऐकून आपली सुंदर स्वप्ने भंग पावल्याची तक्रार ते पातेली करत सुटते. या कथेतून माणसाचा स्वभाव अत्यंत सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. या कथेत काय घडतंय तर झाडावरून गळून पडणारं पान, या पानाला वाटते की आपण उच्च स्थानावर राहतो आणि पाते क्षुद्र पातळीवर राहतं. आपण उच्च दर्जाचे आहोत आणि गवताचे पाते मात्र अत्यंत खालच्या दर्जाचे आहे असं पानाला वाटतं. या उलट गवताचं पातं
गवताच्या पात्याला वाटते की आपण खूप सुखी समाधानी जीवन जगतोय, आपण खूप भाग्यवान आहोत आणि म्हणून आपण उच्च दर्जाचे आहोत. जीवनातल्या सुखाची गोडी या किटकिट्या किंवा किरकिऱ्या पानाला कधीच कळू शकणार नाही असं या गवत पात्याला वाटतं. गळून पडलेलं पान मातीत मिसळतं आणि त्या पानातूनच नवीन गवत पाते निर्माण होते. आणि आता या गवत पात्याला म्हणजेच पूर्वीच्या पानाला गळणाऱ्या पानाचा राग येतो. त्याला गळणारी पानं कटकटी किरकिरी वाटतात आणि म्हणून जगण्यातला आनंद न कळणारी आहे असं त्याला वाटते. मानवी जीवनातले कितीतरी विसंवाद या साध्या विरोधात प्रतिबिंबित झाले आहेत. तरुण पिढीच्या बेजबाबदारपणाबद्दल बोलणारी वडील पिढी क्षणभर तरी आपल्या तरुणपणातले दिवस आठवते का? आठवण करून घेऊन मग तरुणांवर तोंडसूक घेण्याची दर्शवते काय? आणि वडील पिढीच्या सांगण्याकडे कपाळाला आठी घालून पाहणारी तरुण पिढी तरी प्रौढ झाल्यावर काय करते? तीही जुना कित्ताच गिरवत बसते. बाह्य स्वरूप कितीही बदलले तरी त्याच मनोवृत्तीची पुनरावृत्ती होत असलेली दिसते आणि पिढीतील अंतर कायम राहते. लेखकाने गवताची पाते व पिकलेलं पान या संवादातून पिढ्यांमध्ये असलेले जे विचारातलं अंतर आहे ते अंतर या ठिकाणी दर्शवलेलं आहे. मानवी जीवनातले जे विसंवाद आहेत ते मांडलेले आहेत. मानवाच्या जन्मापासून त्याच्या वाढीबरोबर त्यांच्या विचाराचीही जडणघडण होत असते. पण भूमिका बदलली की त्या विचारांमध्ये बदल होत असतो. त्यामुळे दोन पिढ्यांमधली दरी मात्र वाढते, त्यांच्यामध्ये मतभेद सुरू होतात. वडील पिढी तरुणांना उपदेश करते. तरुण पिढीला आपल्या या वडिलांचा उपदेश जो आहे तो मात्र त्यांना आवडत नाही. पण आजची जी तरुण पिढी आहे ती जेव्हा प्रौढ बनेल, मोठी होईल, तेव्हा मात्र ती जुना कित्ताच गिरवते आणि आपल्या पुढच्या पिढीला मात्र ती उपदेश करत बसते. जसं की मुलांना वाटतं की आई बाबा जे आहेत ते सारखे आपल्याला किटकिट करत असतात आणि आई बाबांना वाटतं की मुलांनी ताळतंत्र सोडलेलं आहे. पण ही मुलं जेव्हा मोठी होतात, तरुण होतात, आपण तरुणपणी कसे वागलो हे आई वडील विसरतात. आता तरुण असलेली मुलं जेव्हा मोठी होतात तेव्हा स्वतःच्या आई वडिलांसारखे वागतात. एकंदरच सर्व मानवी समाजात असंच घडत असते. दुसऱ्याच्या जागी स्वतःला कल्पून त्याचे सुख दुःख जाणण्याची किंवा त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याची प्रवृत्ती. मालक आणि मजूर या दोघांच्या स्थानांची अदलाबदल केली तर त्यांच्या स्वभावात काही बदल होईल का? आपण एक विचार केला की दुसऱ्याच्या ठिकाणी आहोत अशी कल्पना केली आणि त्याची सुख दुःख जाणण्याचा आपण प्रयत्न केला, त्याच्याशी सहानुभूतीने समरस होण्याचा आपण प्रयत्न केला तर हे प्रश्न सहज सुटतील. पण ती जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्तीच आपल्यात नाही आहे. आपण गरिबीच्या ठिकाणी उभं राहून पहा, त्याचं जीवन काय आहे त्याचा अनुभव घ्या, पण आपण असं करणार नाही. मालक मजूर यांच्या स्थानाची अदलाबदल केली तरी मजुराचा मालक गेला, मालकाचा मजूर केला तरी सुद्धा मजुराला मालक जरी केलं तरी त्याच्यामध्ये मालकाचाच आव येईल आणि तो त्याच पद्धतीने वागेल. उदाहरणार्थ आपण घेतलं तर ड्रायव्हर आणि मालक, की एखाद्याशी ड्रायव्हर उशिरा आला तर मालक काय करतो? त्याच्यावर ओरडतो, रागवतो. निश्चितच मालक रागवला की ड्रायव्हरला वाईट वाटत असेल. पण आता आपण या दोघांच्या स्थानाची अदलाबदल करूया. मालकाला ड्रायव्हर करूया आणि ड्रायव्हरला मालक करूया. आता जो मालक आहे पूर्वी नोकर होता, ड्रायव्हर होता आणि पूर्वी मालक असणारा आत्ताचा ड्रायव्हर उशिरा आला तर त्याला रागावू नये. पण तो सुद्धा आपण नोकर होतो ही भूमिका विसरतो आणि मालकाच्या भूमिकेत येतो आणि तो सुद्धा येणाऱ्या ड्रायव्हरला रागावतो, ओरडतो. कारण माणसाची प्रवृत्ती असते मालकाने कसं राहायचं, कसं वागायचं, नोकराने कसं राहायचं, या गोष्टी आहेत त्या जणू काही आपण साचेबंद केलेल्या आहेत. म्हणून आपण दुसऱ्याच्या ठिकाणी उभे राहून त्याचा विचार कधीच करत नाही. दुसऱ्याचा विचार करणं मुळात आपल्या स्वभावात नाही. आपण स्वार्थी आहोत, आपल्यापुरता आपण विचार करतो. आपण सहानुभूतीपूर्वक दुसऱ्याचा विचार करायला पाहिजे, त्याच्या सुखदुःखाची समरस व्हायला पाहिजे. त्याच वेळेस
आपल्याला त्याचे प्रश्न, त्याच्या समस्या कळतील. परंतु तसे न करता आपण सरळ सरळ आपल्या दृष्टीने विचार करतो, म्हणून आपल्या स्वभावामध्ये काही बदल होत नाही. तो जो आपला स्वभाव मूळ जसा आहे तसाच राहतो व याच माध्यमातून जीवन आपण व्यतीत करत असतो. शेवटी या पाठातून आपल्याला संदेश काय मिळतो, तर इतरांच्या सुखदुःखाशी समरसवा, तक्रार करीत अडीअडचणींचा पाडा वाचत जगण्यापेक्षा परिस्थितीला सामोरे जा आणि जीवन आनंदाने जगण्याचा प्रयत्न करा. आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 26 वरील ही रूपक कथा, हा जो भावार्थ आहे तो परीक्षेसाठी समाविष्ट आहे आणि मग तो देखील आपल्याला अभ्यासायचा आहे. एक विचार उगवून नुकतेच काही दिवस झालेलं रोप लगतच्या महावृक्षाला म्हणाले, हो मलाही तुमच्यासारखं मोठं व्हायचं आहे, पण माझ्या सावलीखाली आता ते शक्य नाही, हो ना? हो. अरे कितीतरी लहान लहान झाडंही खूप सुंदर दिसत असतात आणि पण वाढणं देखील सुंदरच असेल ना? हो. आणि इतक्या उंचीवर आता खरं तर ही लहान झाडच जास्त सुंदर दिसतात. आणि महावृक्षाला दूरवर जंगलातून वाट काढीत येणारा एक लाकूड तोड्या दिसला. संपूर्ण जीवनाचं मर्म सांगणारी ही रूपक कथा. लहान रोपटं आणि शेजारी असणारं उंच मोठा वृक्ष. या लहान वृक्षाला वाटतंय की आपण या मोठ्या वृक्षासारखं मोठं व्हावं. पण हा मोठा वृक्ष काय म्हणतोय की लहान झाडंही खूप सुंदर दिसतात. दोघांमधला असणारा संवाद आणि हा संवाद सुरू असतानाच महावृक्षाला काय दिसतंय तर दूर जंगलातनं वाट काढीत येणारा एक लाकूड तोडा दिसतोय. बघा, लहान झाडं कोणी तोडत नाही, पण मोठी झाडं मात्र कापली जातात. किती सुंदर कथा आहे. तसं पाहिलं तर रोप आणि वृक्षाची कथा प्रत्यक्ष जीवनामध्ये वेगवेगळ्या रूपात अवतरताना आपल्याला दिसतं. तसं मोठा वृक्ष म्हणजे मोठी माणसं, लहान रोपटं म्हणजे लहान मुलांना मोठं व्हावं असं वाटतं. मोठ्या माणसांना काहीही करण्याचं, कुठेही जाण्याचं स्वातंत्र्य असतं. मुलांवर मात्र बंधनं असतात. थोडक्यात काय तर मोठ्यांना खूप स्वातंत्र्य आहे असं लहान मुलांना वाटतं. पण मोठ्यांना पोट भरण्यासाठी कामधंदा करावा लागतो. त्यांना स्वातंत्र्य बाजूला ठेवावं लागतं. मोठ्या माणसांना कायदे, कानून, नीती, नियम पाळावे लागतात. आता दुसरं उदाहरण गरीब आणि श्रीमंत. तसं पहिलं लहान मूल आणि मोठी माणसं. तसं गरीब आणि श्रीमंत. लहान रोपटं म्हणजे गरीब आणि मोठा वृक्ष म्हणजे श्रीमंत. पैसा खूप मिळाला की सर्व सुख उपभोगता येतात असं सगळ्यांना वाटतं. प्रत्यक्षात मात्र स्थिती उलट असते. खूप पैसा मिळाला की ते पैसे सुरक्षित ठेवण्याची चिंता माणसाला असते. त्याने तो घेरला जातो. आणि जो गरीब आहे, रस्त्याच्या फुटपाथावर झोपणारा जो माणूस आहे, त्याच्या घरी काहीही नसतं. कोणी चोर येऊन चोरी करेल अशी भीती नसते. पण बंगला बांधलेला माणूस सभोवती भक्कम भिंत बांधून घेतो, दारावर पहारेकरी ठेवतो. याचा अर्थ खूप पैसे मिळाल्यावर सुख मिळतेच असं नाही. म्हणजे गरीब आणि श्रीमंत असा भेदही आपण या ठिकाणी दाखवू शकतो. अशा पद्धतीने माणसाच्या विविध वृत्तींचे, विविध भावनांचं दर्शन या कथेतून घडत असतं. लेखकांनी अगदी साध्या नैसर्गिक गोष्टीतून मानवी स्वभावाचे जे वेगवेगळे पैलू आहेत, वेगवेगळे बाजू आहे, ती बाजू दाखवण्याचं काम या रूपक कथेच्या माध्यमातून त्यांनी केलेलं आहे. तुम्हाला कवताचे पाते हा पाठ समजला असेल. धन्यवाद बाळांनो.